पुणे ते पिंपरी चिंचवड मेट्रो सुरू झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष पुणे हिंजवडी मेट्रो मार्गाकडे लागलंय। PMRDA कडून PPP तत्वावर उभारण्यात येणाऱ्या या बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाचे तब्बल 93% काम पूर्ण झालंय। प्रत्यक्ष सेवा सुरू होण्यासाठी मात्र अजूनही काही महत्त्वाचे अडथळे कायम आहेत। मान डेपो ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकादरम्यानच्या 18 स्थानकांपर्यंत मेट्रोची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली। आता 23 ही स्थानकांपर्यंतची चाचणी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करण्याचं नियोजन आहे। मात्र शिवाजीनगर स्थानकापर्यंत अद्याप चाचणी झाली नाही, ती लवकरच होणार आहे। मेट्रो धावण्यासाठी आवश्यक असलेली सिग्नल यंत्रणा, विद्युत कामं आणि 13 स्थानकांची कामं अद्याप अपूर्ण असल्यानं प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होण्यास उशीर होतोय। सध्या 23 पैकी 8 स्थानकं जवळपास पूर्ण तर 15 स्थानकांचं काम सुरू झालंय। मुख्यमंत्री तथा PMRDAचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या। त्यानंतर ठेकेदाराला दिलेली दुसरी मुदतवाढ मार्च 2025 मध्ये संपत येते। अवघे 2 महिने शिल्लक असताना अद्याप एकही स्थानक पूर्ण कार्यान्वित नसल्याचं चित्र आहे। मार्च अखेरपर्यंत सर्व 13 अपूर्ण स्थानकांचं काम पूर्ण होणं कठीण असल्यानं पहिल्या टप्प्यात काही निवडक स्थानकं सुरू करण्याचा विचार PMRDA करते। मात्र नेमकी किती स्थानकं सुरू होतील याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही। मेट्रो प्रकल्पातील दुमजली पुलाचं काम पूर्ण झाल्यानं मोठा अडसर दूर झाला। या मार्गामुळे हिंजवडीसह बाणेर, पाषाण, औंध विद्यापीठ परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे। विशेषतः हिंजवडीतील IT कर्मचारी या मेट्रोची आतुरतेनं वाट पाहत आहेत। 23 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर स्ट्रक्चर आणि रूळ टाकण्याचं काम पूर्ण झाले। केंद्र सरकारच्या पथकानं तपासणी केली, काही तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे। हिंजवडी मेट्रो सुरू झाल्यास पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल घडणार आहे। IT हबला मोठा दिलासाही मिळणार आहे।